नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. धाराशिवमध्ये ऑपरेशन तुडवा हा जो गद्दार आहे त्याला मी भामटा आणि सोंगाड्या म्हणतो. कंपनीत पैसा खाल्ला, ईडी चौकशीला घाबरून गेला. हा खासदार 100 कोटीला विकला गेला. राऊतांचा ओमराजेंवर हल्लाबोल. कितीही गद्दार फुटू देत, त्यांच्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही. आता गद्दारांचं नशीब फिरल्याशिवाय राहणार नाही. ही सभा नाही, ही माझी कौटुंबिक भेट, ठाकरेंचं वक्तव्य. अयोध्या राम मंदिरातील चोरी प्रकरण चर्चेत. राम मंदिर प्रकरणात दोषींना सोडलं जाणार नाही. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची प्रतिक्रिया. चेतनला दरीत ढकलल्यानंतर सिया चेतन पुन्हा लोहगडावर. सिया आणि चेतन यांना पुन्हा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी. या चौकशीत तपासाला महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता. कॅप्सूल प्रकरणातील आरोपी फैयाज प्रेमजी ज्या हॉटेलमध्ये थांबला ती हॉटेल आली समोर. आरोपी फैयाज सन डॉर्मिटरी या हॉटेलमध्ये थांबला. हॉटेल डोंगरी या ठिकाणी याच हॉटेलमधून पोलिसांनी त्याला केले अटक. गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांविरोधात सुरक्षा दलांना मोठं यश. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील बालबेडा जंगल परिसरात माओवाद्यांचा गुप्त शस्त्र निर्मिती कारखाना उद्ध्वस्त. नाशिकच्या सिडको परिसरात 3 ते 4 जणांच्या टोळक्यांचा दहशत. लोखंडी रॉड घेऊन 4 चाकी वाहनांची तोडफोड. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. लासल गावात पावसाची दमदार हजेरी. 5:30 वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात. पावसाच्या आगमनानं बळीराजा सुखावला. शिरूरमध्ये मुसळधार पावसाचा फटका. कारेगावजवळ पुणे अहिल्यानगर महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम. अकोला जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे हिवरखेड पोलीस स्टेशनचं नुकसान. पोलीस स्टेशनच्या इमारतीवरील पत्रे उडाली. घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.